हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. किती मस्त छान असा देवारा सजलेला आहे ना. तर हा देवारा आहे म्हणजे आमच्या केंद्रामध्ये ज्या ताई आहेत ना, त्यांच्या घरातला हा देवारा आहे. आणि त्यांनी नुकतंच ना म्हणजे 1.5 ते 2 महिन्यापूर्वी हा नवीन घर घेतलेला होता. आणि त्यांची आता इच्छा होती की चैत्र महिन्यामध्ये ना नवरात्री असतात. तर त्यांची अशी खूप इच्छा होती की त्यांच्या घरामध्ये ना दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले पाहिजे आहेत. त्याच्यामुळे ना आम्ही केंद्रातलेच हे सगळेजण आम्ही 13-14 जणी आलो होतो. आणि आमचा हा त्या ताईंकडे ना आम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेला आहे. आणि हा समोर टेबलवरती पुस्तक दिसतोय ना, हाच आहे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक. तर मस्त तुम्ही बघितलं असाल ना, त्यांच्याकडे खूप छान मस्तपैकी असं ना देवारा वगैरे पाठीमागे स्वामींची तस्वीर वगैरे लावलेली आहे. आणि एका साईडला पण तुम्हाला आता मी दाखवलेलं की वटवृक्षाखाली स्वामी वगैरे बसलेले आहेत. त्याची मी एक ना रीलसुद्धा बनवलेली आहे, म्हणजे रील बनवून टाकलेली आहे यूट्यूबवरती. नक्की जाऊन बघा हां. आणि त्याच्यानंतर ना पाठ वगैरे झाल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला नाश्ता वगैरे दिलेला, कारण का जवळजवळ ना 2 तास लागतात त्या पाठाला. आणि एकदम असं मांडीची घडी वगैरे घालून व्यवस्थित तो पद्धतशीर सगळा पाठ वगैरे केला जातो. त्याच्यानंतर सगळेजण मस्तपैकी फ्री होऊन बसलेले आहेत, नाश्ता वगैरे केला. आणि या ताईंनी सर्वांना हळदी कुंकू वगैरे दिलेला आहे. त्याच्यानंतर ना त्यांनी सर्वांना ओटी वगैरे भरलेली, कारण की चैत्र महिन्यामधली नवरात्र असते आणि सगळ्या सवाष्णी गेलेल्या असतात त्या पाठाला ना. त्याच्यासाठी म्हणजे प्रत्येक टायमाला आम्ही 1-2 वर्ष आधी दुसऱ्या एका ताईंकडे गेलो होतो, तेव्हा पण त्यांनी असंच केलं होतं की अशी पाठ वगैरे झाल्याच्यानंतर त्यांनी अशी ओटी वगैरे भरली होती. तर चला मस्तपैकी आमचा ना तिकडचा प्रोग्राम झालेला होता, छान पाठ वगैरे झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता मी घरी आलेली आहे. तर घरी काय जेवण बनवायचं, दुपारचं जेवण म्हणजे मी दाल पालक आणि भात बनवून कामाला गेली होती. त्याच्यानंतर मी पाठाला गेली होती. तर आता घरी आल्याच्यानंतर काय करायचं ना मला काहीच सुचत नव्हतं. मग काय झालं, माझ्याकडे सोयाबीन होते. ते ना आज मी विचार केला की मस्तपैकी ना शॉर्टकट असं सोयाबीनचं पुलाव बनवूया. पण मी वेगळ्या पद्धतीने एकदम पुलाव बनवते. इथे मी याच्यामध्ये सगळे जेवढे आता तुम्ही बघितलं असाल ना, खडे मसाले घेतलेले, पाण्याला उकळी येईपर्यंत छान असे ते खडे मसाले उकळवून घेतलेले आहे पाण्यामध्ये. आणि ते सगळे जे खडे मसाले सगळे काढलेले म्हणजे धणे, जिरे, बडीशेप, काळा मिरी, लवंग, दालचिनी, असं माझ्याकडे जे खडे मसाले होते ना ते सगळे मी बाजूला काढलेले आहेत बॉईल झाल्याच्यानंतर. आणि इथे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये मस्तपैकी मी मोठी सोयाबीन असतात ना ते भिजत घातलेले आहेत, छोटे ह्या टायमाला मी घेतलेले नाही आहेत. तर ते मस्तपैकी आता एका साईडला मी त्या पाण्यामध्ये जे उकळून झाल्याच्या नंतर ना मसाले काढले आणि त्यामध्ये भात शिजायला घातलेला आहे. आता दुसऱ्या साईडला आहे ना मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी ना एक मस्त मोठा चमचा भरून तूप घातलेला आहे, जिरे घातलेले आहे. आणि हे घातलेलं आहे आपलं तेजपत्ता घातलेला आहे. तो छान तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि मग कांदा घातलेला आहे. छान कांदा असा थोडासा नरम हलका झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी घरामध्ये बनवलेली जिंजर गार्लिक पेस्ट ह्याच्यामध्ये मी तेल आणि हळद घालून वाटून ठेवली होती, ती घातलेली आहे 1 चमचा इतका. आणि छान परत ती तेलामध्ये परतवून घेतलेली आहे. ती छान परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ना हे बघा इथे मी भाज्या सगळ्या घेतलेल्या आहेत. एक छोटासा बटाटा घेतलेला आहे, छोटंसं मी 2-4 अशा बीन्स घेतलेल्या आहेत, एक गाजर घेतलेला आहे. आणि जे बॉईल केलेलं म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले सोयाबीन आहेत ना ते मी पिळून वगैरे घेतलेले आहेत. आणि सगळं एकत्र भाज्या आहेत ना ह्याच्यामध्ये तुम्ही जसे पाहिजे तसे भाज्या घालू शकता. पण इथे ना फ्लावर वगैरे किंवा मटार कंटिन्यू खायला ना आयुषला आवडत नाही. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना मटार फ्लावर वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. तेच पावभाजी वगैरे ह्याची बनवली असती ना सोयाबीन काढून तर मस्तपैकी त्याने सगळी छान तो इतका आवडीने खातो, म्हणजे फेवरेटच आहे त्याची पावभाजी. तर आता ह्याच्यामध्ये मी ना फ्लावर वगैरे काहीच टाकलेलं नाही. आणि मटार तर तो अजिबात म्हणजे बोलतो अजून तुझं विंटर सीझन गेलं नाही आहे का मटारचं कुठे बघितलं ना त्याने भाजीमध्ये का, कारण की त्याला मटार आवडत नाही. त्याच्यासाठी मी याच्यामध्ये मटार घातलेलं नाही. तुम्हाला पाहिजे ती भाजी तुम्ही घालू शकता आणि असं एकदा नक्की तुम्ही करून बघा. तर ह्याच्यामध्ये ना छान तेलामध्ये सगळ्या भाज्या परतल्याच्या नंतर ना मी ह्याच्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे, धने जिरे पूड घेतलेली आहे, तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेलं आहे. आणि किचन किंग मसाला असतो ना तो घातलेला आहे. छान मस्तपैकी तो पण तेलात भाज्यांबरोबर मस्त परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मीठ वगैरे आधीच घातलेलं आहे. आणि जो भात शिजतो ना त्याच्यामध्ये पण मी मीठ घातलेलं आहे.
ह्याच्यामध्ये आता नंतर ना थोडंसं दही आहे ना फेटून घेतलेलं एक अर्धा कप ना दही चांगला फेटून घेतलेला आहे आणि थोडा थोडा करून म्हणजे अर्धा पहिला घातला, कारण काय पटकन घातला आणि गॅस फास्ट असेल ना तर दही ना फाटण्याची शक्यता असते. म्हणून मी ना याच्यामध्ये अर्धा अर्धा करून दही घातलेलं आहे आणि छान असं त्याच्यामध्ये भाज्या ना परतून घेतलेल्या आहेत. पूर्ण म्हणजे भाज्यांना तो दही असं लागला पाहिजे ना, अशा पद्धतीने एक 5 मिनटं तरी छान असं भाज्या त्या परतायच्या आहेत. त्याच्यानंतर ना आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं कपामध्ये जे पाणी दही होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तो मी पाणी ह्याच्यामध्ये आता घालणार आहे. पण त्याच्या आधीच ना मी इथे मस्तपैकी भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना कट करून ठेवला होता ना, त्याची पेस्ट वगैरे काहीच बनवलेली नाही आहे. तर ते कट करूनच मी ह्या भाजीमध्ये घातलेलं आहे आणि परत त्याच्याबरोबर छान असं परतून घेतलेलं आहे. आणि हे परतल्याच्यानंतर आता म्हणजे थोडंसं ना भाजी ते ह्याचा वास यायला लागला ना, सुगंध यायला लागला ना पुदिन्याचा आणि कोथिंबीरचा, की मग ह्याच्यामध्ये मी तो कपातला जो पाणी ठेवला होता ना दह्याचा तो घातलेला आहे. अगदीच थोडासा घातलेला आहे, कारण का नंतर मला परत पाणी घालायचं होतं. कारण का भाज्या चांगल्या शिजल्या पाहिजे आहेत ना, कारण की बटाटा आणि बीन्स आहेत ना ते लवकर शिजणार नाही. अगदी गाजर जरी नसता शिजला असता तरी चालला असता, म्हणजे अर्धा थोडासा कच्चा राहिला असता तरी. पण मी याच्यामध्ये ना बीन्स आणि बटाटा चांगला शिजला पाहिजे आहे म्हणून मी पाणी घातलेला. तर मस्त तुम्ही बघू शकता एक 10 मिनटाच्या नंतर मी ना प्लेट काढली तर माझं अजून भाजी व्हायची, म्हणजे बटाटा शिजायचा बाकी होता. तुम्हाला मी दाखवते. त्याच्या अगोदर माझं इथे ना भात जो मी शिजायला घातला होता तो छान भात असा सुटसुटीत झालेला होता आणि त्याला मी ना चमच्याने असा मोकळा करून घेतला होता. आता मी तुम्हाला परत दाखवते की भाजी इथे छान मस्तपैकी माझी झालेली आहे. फक्त हे बघा, मी तुम्हाला बोलली ना बटाटा थोडासा शिजायचा बाकी होता, तर मी ते बटाटा चेक केला तर बटाटा शिजला नव्हता. म्हणून मी ना परत एकदा ना एक 5 मिनटासाठी झाकण मारून भाजी चांगली छान अशी शिजवून घेतलेली आहे. आता 5 ते 7 मिनटाच्या नंतर मी झाकण काढलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी जो भात आहे ना तो मी घालणार आहे. पण जेव्हा झाकण काढलं ना तेव्हा घरामध्ये इतका छान मस्त सुगंध पसरला होता ना भाजीचा, मस्तच म्हणजे अगदी मला मनावर आतून पण बोलत होता की काय बनवलं आहेस. त्याला माहितीच नव्हतं मी हे काय करते म्हणून जेवण. तर काय म्हणेल की नंतर सांगते, जेव्हा जेवण होईल ना तेव्हा सांगते तुला मी. तर इथे ना भात तुम्ही आता भात घातल्याच्यानंतर ना त्या स्टेजला तुम्ही असाच सुद्धा भात म्हणजे त्याला वरून तुम्ही केसरचं म्हणजे दुधामध्ये केसर घालून जसं आपण बिर्याणीसारखं लावू शकतो, त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना वगैरे घालून असं सुद्धा करू शकतो. पण मी ह्याच्यामध्ये ना सगळा हा मिक्स करणार आहे आणि ह्याला मस्तपैकी परत एकदा 5 मिनटं वाफ काढून घेणार आहे, की जेणेकरून ना भाताला हा सगळा मसाला लागला पाहिजे ना. म्हणून मी इथे छान 5 मिनटं झाकण मारून ठेवलेला आणि भात माझा छान असा मस्तपैकी झालेला आहे. मी बस जस्ट असंच, मला बिर्याणी बनवायची नव्हती म्हणून मी ना पुलावसारखा असा सोयाबीनचा पुलाव हा मी बनवलेला आहे. तर मस्तपैकी इथे माझा सोयाबीनचा पुलाव झालेला आहे आणि तो पण म्हणजे सोयाबीन भात पण बोलू शकतो ह्याला. पण मी आपलं पद्धतशीर सगळं केलेलं आहे म्हणून मी ह्याला पुलाव वगैरे बोलते. तर जे पण काही पण असेल तर तुम्ही मला सांगा की ह्याला आपण काय बोलू शकतो. इथे मस्तपैकी माझा सोयाबीनचा राईस झालेला आहे आणि याच्याबरोबर मी रायता बनवलेला आहे. मस्त एक नंबर बघा, दिसायला पण किती छान दिसतोय ना आणि तेवढाच भारी ना टेस्टला होता, कारण की ह्याच्यामध्ये सगळे गरम मसाले आणि दही वगैरे गेलेलं होतं ना त्याच्यासाठी खूप छान लागलं होतं आणि त्यात तुपाची पण फोडणी होती ना, खरंच खूप छान झाला होता भात. त्याच्यानंतर ना मी टेस्ट करून बघितला आणि भात खरंच अप्रतिम झाला होता. तर चला, इथे माझी प्लेट आता इथे तयार झालेली आहे आणि तुम्हाला परत एकदा दाखवते की बघा किती छान आणि सोयाबीन पण छान मस्त आणि भाज्या पण त्यात छान शिजलेल्या होत्या. तर चला, आता इथे ना मी जेवण वगैरे करून घेते. तर आता जी ही प्लेट बनवलेली आहे ना मी तुम्हाला परत समोरून एकदा दाखवते की ना मी टेस्ट करून बघते की भात कसा झालेला आहे. अगोदर मी तुमच्या पाठीमागे केलेला होता आणि आता तुमच्या मी समोर करते. भात खूप छान झालेला आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.